भाषिक अलंकार आणि त्याला कसं ओळखायचं हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. बरं, तर माझी ओळख करून देते. मी आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते. हे सांगण्याचं कारण मला आवडतं तुमच्याशी इंटरॅक्ट व्हायला. तुमच्यापैकी खूप लोक मला रिप्लाय देतात आणि मला खूप आनंद होतो. तुमच्या कमेंट्स जेवढ्या मी ऐकते मी तुमची खूप आभारी, कारण तुमच्या कमेंट्समुळे मला जास्त एनर्जी मिळते. सो वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिली लाईन आहे, ओ मून गिव्ह मी मूनलाइट. आता या ओळीमध्ये जे फिगर ऑफ स्पीच आहे त्या फिगर ऑफ स्पीचचं नाव काय माहिती का? अलिट्रेशन. आता तुम्ही म्हणा ठीक आहे, अलिट्रेशन हे नाव आहे, पण हे ओळखायचं कसं? ते ओळखण्याचा सोपा उपाय आहे. हे बघा, इथे ओ मून एम, गिव्ह मी एम, मूनलाइट एम. The repeated sound of M comes here. That's why we have written alliteration. म्हणजे जेव्हाही सुरुवातीचा अल्फाबेट, त्याचे सुरुवातीचा अल्फाबेट रिपीटेड होते. अल्फाबेट बघा, साऊंड रिपीटेड होतोय. नुसतं अल्फाबेट रिपीटेड होतोय का? साऊंड रिपीटेड होतोय. एम एम एम, म्हणून हे काय आहे? अलिट्रेशन. आता इथे बास्केटफुल और टू बास्केटफुल या ओळीमध्ये सुद्धा बी हे साऊंड रिपीटेड होते, म्हणून याला काय म्हणायचं? अलिट्रेशन. बऱ्याच मुलांचा अलिट्रेशन आणि रिपिटेशन या दोन फिगर ऑफ स्पीच मध्ये खूप गोंधळ होतो. तो गोंधळून जाऊ नका. जेव्हाही सुरुवातीचा अल्फाबेट किंवा त्याचा साऊंड हा रिपीट होत असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं? अलिट्रेशन. विच सेट्स ऑफ मूनलाइट फ्रॉम द सिटी टू माय विलेज. मी अशी अपेक्षा करते की तुम्ही सगळ्यांनी तुमचं हे पुस्तक उघडलं असेल, म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल. नसेल उघडलं तर पुस्तक उघडा आणि स्वतःच्या पुस्तकावर अंडरलाईन करून लिहून काढा, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला कायम त्याचा उपयोग होईल. सो पेज नंबर 18, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. आता इथे बघा, फ्रॉम सिटी टू माय विलेज. जर मी तुम्हाला म्हटलं की सिटीचं अपोजिट काय, तुम्ही म्हणाल विलेज, आणि विलेजचं अपोजिट काय? सिटी. जेव्हाही कधी अशा प्रकारचा विरोधाभास असतो तेव्हा इथे कोणतं घ्यायचं? अँटिथेसिस. म्हणजे अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आपण इथे वापरायचा आहे. ओके, सो हे इथे येणार आहे अँटिथेसिस, कारण इथे विरोधाभास आपल्याला दिसतोय सिटी आणि विलेज या दोन शब्दांमधला. म्हणजे एखाद्या ओळीमध्ये जर विरुद्धार्थी शब्द आले तर तिथे कोणता फिगर ऑफ स्पीच येणार आहे? अँटिथेसिस येणार आहे. I want to sow many small moonlight. I want to sow many small moonlight. आता तुम्हाला इथे कळेल की आपण इथे बघतोय, हे बघा, I want to many small moonlight हे झालं. पण इथे एक शब्द रिपीटेड आलेला आहे. कोणता आलेला आहे? स्मॉल. जेव्हा शब्द परत परत वापरला जातो, काय शब्द परत वापरला, अख्खाचा अख्खा शब्द, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायचं? रेपिटेशन. सो तुम्ही या लाईनवर अंडरलाईन करून घ्या की हा कोणता आहे? रेपिटेशन. हा फिगर ऑफ स्पीच आहे रेपिटेशन, कारण इथे वर्ड रिपीट झालेला आहे. आणि त्याचसोबत इथे अलिट्रेशन सुद्धा आहे, कारण आपल्याला अलिट्रेशन, सो इथे अलिट्रेशन सुद्धा वापरलेलं आहे, कारण इथे आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल एस रिपीट झालेला आहे. सो स्मॉलचं एस रिपीट. मून्स स एस अल्फाबेट किंवा साऊंड रिपीट झाल्यामुळे आपण काय करतो? इथे अलिट्रेशन वापरलंय. द होल विलेज गोज टू द सिटी डेली वर्क. आता ही जी लाईन आहे याच्यामध्ये तो काय मुलगा म्हणतोय की अख्खंच्या अख्खं गाव शहराकडे जाते काम करायला. वास्तविक बघायला गेलो तर अख्खं गाव शहराकडे काम करायला जाऊ शकतं का? तर हे जरा थोडंसं अतिशयोक्ती, एक्झॅजरेशन केल्यासारखं वाटतं, म्हणून याला काय म्हणायचं? हायपरबोल म्हणायचं. कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे इथे? हायपरबोल. कारण जेव्हाही एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये अतिशयोक्ती दर्शवलेली असते त्यावेळेस तिथे हायपरबोल हे फिगर ऑफ स्पीच वापरलेलं असतं. लक्षात ठेवा. आता पुढच्या ज्या ओळी आहेत कवितेच्या, पुढच्या ज्या ओळी आहेत त्या आहेत, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणजे इथे कविता आपल्याला काही वाटते का? बघा, बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. तर कुठे रिपीटेड आलेलं नाहीये किंवा वेगळं काही नाहीये. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Okay.
neither bus nor cart plies when my father returns home. I am asleep and he goes back early in the morning when I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. इथे आपल्याला कवी काय सांगतोय? Give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route. आता इथे हिच्या ओळी आहे. I want to light the dark route. इथे सुद्धा लाईट आणि डार्क हे काय विरोधी शब्द वापरलेले आहे. जेव्हाही विरोधी शब्द वापरतो आपण त्याला काय म्हणतो? अँटिथेसिस. अँटिथेसिस. ओके. सो अँटिथेसिस हे फिगर ऑफ स्पीच आलेलं आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. I too want to hear fairy tales. I too want to hear fairy tales. Stories from him. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल ना, ट हा साऊंड ऐकू येतो, पण कसं बघा, I too want to hear fairy tales and stories from him. सो इथे आपल्याला जो वर्ड येणार आहे तो येणार आहे अलिट्रेशन. कारण ट ट ट ट ट ट साऊंडचा उच्चार परत होतोय सारखा सारखा. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. आता मला सांगा, चंद्राच्या प्रकाशाच्या बिया कुणी पेरू शकतं का? नाही पेरू शकत. सो ही पण एक अतिशयोक्ती गोष्ट इथे दर्शवली आहे, एक्झॅजरेशन आहे, आणि त्याच्यामुळे इथे काय येणार आहे? हायपरबोल. सो इथे हायपरबोल वापरलेला आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला बऱ्यापैकी फिगर ऑफ स्पीच मध्ये शिकवले, ते कसे येतात, काय येतात, त्यांचं काय स्पेलिंग आहे, हे सगळं मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला.